A letter for my teacher. Dear teacher, thank you for all the extra efforts you make to help me grow. The best teachers teach from the heart, not from the book. You are the best teacher in the world. We are fortunate to get a teacher like you. You are the best person in my life. Everyone needs teacher to become a successful person in their life. You have built our future. Teacher, you are the main pillar of nation. I am always proud to get a teacher like you. You have taught many more things that we have to do. We have given you many trouble, but you have given us knowledge to become a successful person. I share all secret things to my teacher. Mother is my first parent, but you are my second parent. You shout on us for our good things. Thank you. Letter for my favorite teacher, Josna Pawar ma'am. Happy Teachers Day to all. ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपले पहिले गुरु म्हणजे आई बाबा, पण हेही खरे आहे की आपले दुसरे गुरु शिक्षक असतात. बाबांमधले बा आणि आईमधले ई या दोन्ही शब्दांनी बनते बाई. आपल्या जीवनाला आकार देण्याच्या आणि ज्ञान आणि शहाणपणाच्या दिशेने मार्गदर्शन करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांची कबुली देण्याची ही एक संधी आहे. गुरुपौर्णिमा हा एक चिंतन आणि आत्मसुधारण्याचा दिवस आहे. जगण्याची ही अभिव्यक्ती शिक्षक विद्यार्थी नाते मजबूत करते आणि परस्पर आदर वाढते. गुरु ही यशाची पहिली व शेवटची किल्ली आहे. कायम मी त्यांची ऋणी राहील. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमस्कार बाई. आई वडील माझे पहिले गुरु आहेत, पण तुम्ही आमचे दुसरे गुरु आहात. तुम्हाला आमचा नमस्कार. आई वडील आम्हाला बोट धरून चालायला शिकवतात. काय चांगले काय वाईट याची जाणीव करून देतात. आमचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी कायम झटत असतात. म्हणूनच म्हणतात गुरुविना नाही तुझा आधार. गुरूंविषयी कितीही सांगितले तरी कमीच आहे. गुरूंचा महिमा कितीही सांगितला तरी कमीच आहे. धन्यवाद. गुरुपौर्णिमा. प्रिय गुरु ज्योत्स्ना पवार बाई नमस्कार. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. बाई धन्यवाद. तुम्ही आम्हाला शिकवता. मला खूप समजतं तुम्ही शिकवता ते, व तुम्ही माझे गुरु आहात. धन्यवाद बाई. तुम्ही या पत्राद्वारे माझ्या भावना साधता येईल. मी या पत्रातनं माझ्या सर्व भावना व्यक्त करत आहे. बाई तुम्हाला सांगू, काही मुली मोबाईलवरतून पाहून लिहितात, पण मी लिहिलं नाही मोबाईलपासनं. माझ्या भावना लिहिलं आहे, पाहून नाही लिहिलं. धन्यवाद. मी श्रावणी जावादे. मी इयत्ता 6वी दरिद्रीमध्ये शिकत आहे. मी तुम्हाला गुरुपौर्णिमेबद्दल सांगणार आहे. गुरुपौर्णिमा हा राष्ट्रीय सण आहे. गुरुचे महत्त्व सांगण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. आपल्या भारतात सावित्रीबाई फुले यांनी शाळा काढली. आपले पहिले गुरु आई बाबा आहेत, पण दुसरे गुरु आपले शिक्षक. आपल्याला जगाच्या पाठीवर कसं चालायचं ते शिकवतात. आपल्याला ज्ञान संस्कार व तेच देतात. पुढे आपल्याला आपली जन्म देणारी आई पण ही गुरु आहे. मला बाबांचा शिक्षकांचा व सर्व आईचा खूप आदर वाटतो. धन्यवाद. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरु म्हणजे आपल्या आयुष्यातला पहिला देव. मग आता तसंच माझे गुरु म्हणजे माझ्या प्रिय बाई म्हणतात की तुम्ही सर्व मुली माझ्या आहात. मला तेव्हा खूप छान वाटतं जेव्हा त्या खूप खुलून बोलतात. आज तर गुरुपौर्णिमा. मला वाटलं की आपण आपल्या बाईला म्हणजेच आपल्या गुरुला एक सुंदर पत्र लिहावं. मग मी खूप छान अक्षरात पत्र लिहिलं. माझ्या बाई किती छान आहेत. माझा जेव्हा शाळेचा पहिला दिवस होता तेव्हा मी त्यांना बघितलं तर मला खात्री होती की याच माझ्या बाई असणार. त्या वर्गात आल्या. त्या म्हणाल्या, बाळांनो मी तुमची वर्ग शिक्षिका आहे. मला तेव्हा एक शब्द बोलायला येत नव्हते. मी तेव्हा खूप खुश होते. माझ्या बाई मला खूप आवडतात. तुम्ही हे पत्र वाचावे असे माझी इच्छा आहे. माझ्या सुंदरबाई. धन्यवाद. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. माझ्या आवडत्या शिक्षिका सौ ज्योत्स्ना पवार मॅडम या आहेत. त्या खूप दयाळू व प्रेमळ आहेत. त्या आम्हाला इंग्रजी विषय शिकवतात. त्या नेहमी आनंदी व हसतमुखी असतात.
त्यांची शिकवण्याची पद्धत व सर्व विद्यार्थ्यांना समजेल अशी सोपी आहे. त्या आम्हाला हवाभावायुक्त कविता शिकवतात. मॅडम आमच्यावर चांगले संस्कार करतात. त्या एक आदर्श शिक्षिका आहेत. धन्यवाद. गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम, अखंड वाहणारा झरा. गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य. गुरु म्हणजे आदर्श. आजपर्यंत कळत नकळतपणे ज्ञान देणाऱ्या सर्वांना गुरुपौर्णिमेची हार्दिक शुभेच्छा. गुरुपौर्णिमा दरवर्षी आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असे म्हणतात. आदी गुरुच्या व्यवसाय जन्म या पौर्णिमेला झाला होता. भारतीय संस्कृती गुरुला ईश्वराचे स्थान दिले आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात आई वडील हे आपले पहिले गुरु असतात. आई वडिलांनंतर आपले गुरु हे आपले शिक्षक असतात. गुरु आपल्याला अज्ञानाचा आधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातात. गुरूंनी दिलेल्या ज्ञानामुळे आपण आयुष्यात येण्याच्या सर्व समस्यांवर मात करू शकतो. गुरुपौर्णिमा हा गुरुविषयी कर्तज्ञानाचा व्यक्त करण्याचा दिवस आहे. गुरुचे महत्त्व हे कोणालाही शब्दात व्यक्त करता येणार नाही. इतर महान असते. धन्यवाद.